TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಭಾರತ ಸಂಸ್ಕೃತಿ ಪ್ರಧಾನ ದೇಶವಾಗಿದ್ದು ಇಲ್ಲಿನ ದೇವರು, ಧರ್ಮ, ದೇಶ ಇವು ದೇಶದ ಅಡಿಗಲ್ಲಾಗಿದೆ. ಇವುಗಳ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಸಂರಕ್ಷಣೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದ್ದು, ಇದುವರೆಗೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 375 ಮಂತ್ರಿಗಳ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಕಾಮಗಾರಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. ಪವಿತ್ರ ಸ್ಥಾನಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಯೇ ಜೊಲ್ಲೆ ದಂಪತಿಗಳ ಧ್ಯೇಯವಾಗಿದೆ ಎಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಬೇಡಕಿಹಾಳ ಚಾಂದ ಶಿರದವಾಡ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ದೂದಗಂಗಾ ನದಿ ಹತ್ತಿರ 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ, ಪಂಚಾಮೃತ ಅಭಿಷೇಕ, ಪೂಜಾ ಕೈಂಕರ್ಯಗಳನ್ನು ಜೊಲ್ಲೆ ದಂಪತಿಗಳು ನೆರವೇರಿಸಿದ್ರು. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ನವಗ್ರಹ ಪೂಜೆ, ಹನುಮಾನ್ ಮೂರ್ತಿಗೆ ಜಲಾಭಿಷೇಕ, ಪಂಚಾಮೃತ ಅಭಿಷೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಜರುಗಿದವು. ತದನಂತರ ನಡೆದ ವೇದಿಕೆ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಬಿಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿದ್ರು. ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನ ಸಮಿತಿಯ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಹಾಗೂ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರಿಗೆ ಫಲಪುಷ್ಪ ನೀಡಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಗಿದೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಾಲ ಶುಗರ್ ನಿರ್ದೇಶಕ ಶರದಾ ಜಂಗಂಟೆ, ರಾಮಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್, ಅನ್ನಾ ಪಾಟೀಲ್, ಸುರೇಶ್ ಕೋತಾ, ಸೀತಲ್ ಲಡಗೆ, ನಾರಾಯಣ ಹಿರವೆ, ಸುಭಾಷ್ ಪಾಟೀಲ್, ಜಾವೇದ್ ಮುಜಾವರ್, ಶಿವಾಜಿ ರೂಪಾಳೆ, अजित तोडकर, सचिन पडलाळे ಸೇರಿ देवस्थान कमिटीಯ सदस्यರು, ग्रामದ गण्यರು उपस्थितरिद्ದರು. त्यावेळेला त्या संधीचं सोनं करायचं म्हणून मी आणि अण्णा आपल्या निप्पाणीत तरी 375 मंदिरांची जीर्णोद्धार आज आम्ही संपूर्ण केला. महाराष्ट्रामध्ये गेलं तर गुड्डापूर दानम प्रसाद निलय आपल्या कर्नाटक सरकारकडून बांधून दिले. पंढरपूरला 50 कोटी आपण काढून ठेवलेलं होतं, परंतु जागा ते रिंग रोड मध्ये गेलं म्हणून आम्हाला करायला झालं नाही. आंध्रामध्ये स्वामी राघवेंद्र स्वामींच्यासाठी तिथं देखील 8 कोटीचा निधी आपल्या कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये मी मंत्री असताना दिलेलं होतं. शबरीमलाई जे स्वामी अय्यप्पाचं शबरीमलाई आहे तिथं देखील 7 कोटीची निधी आपण दिलं होतं. अशा आमचं कर्नाटकाचं भक्त लोक दुसऱ्या राज्यामध्ये कुठं कुठं जातात तिथं देखील आम्ही कर्नाटकाचं यात्री निवास बांधण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि ते संधी तुमच्या आशीर्वादानं, देवाच्या दयानं माझ्याकडे आलं तर माझं कर्तव्य होतं आमचं दोघांचं मंदिरांचं जीर्णोद्धार करायला पाहिजे. म्हणून इथं हनुमान मंदिराचं जीर्णोद्धारासाठी 10 लाखाचा निधी आपण दिलं होतं. आणि त्याच पद्धतीनं इथं ज्या वेळेला ओपनिंगला आलो होतो भूमिपूजेला तेव्हा महापूर आला होता, आठवतंय यांना? इथंपर्यंत पाणी होतं, परंतु येऊन आपण ते उद्घाटन करून गेलो होतो. आज सुंदर असं हनुमान मंदिर झालंय आणि मूर्ती बघितलं तर किती समाधान वाटते. आणि आज 40 लाखामध्ये जे इथं उरूस आहे, जे दर्गा आहे, दर्ग्यासाठी देखील आपण, कारण बघा आजपर्यंत इतिहासामध्ये कुणालाही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही खातं मिळालं नाही. पहिल्यांदा मला मिळालं की हिंदूंच्यासाठी धर्मदायी खातं आणि मुस्लिमच्यासाठी हज आणि वक्फ खातं. तर त्याच्यामध्ये देखील आम्ही निप्पाणीमध्ये कमीत कमी 7 ते 10 कोटीपर्यंत मुस्लिम समाजाला देखील आपण डेव्हलपमेंटसाठी, दर्गा बांधण्यासाठी आपण दिलेलं होतं. इथं देखील दिलं होतं. इथं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे ते मंजूर झालं नाही. पैसे अजून आहेत, ते क्लिअर करून घ्या. ते देखील आपण करून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. इथं उरूस असताना शिरदवाड पासून इकडं महिला वर्ग जास्त दंडवत घालते, म्हणून आपल्या नेत्यांनी सांगितलं की दंडवतासाठी आपल्याला रोड पाहिजे. तर आज 40 लाख रुपये खर्च करून इथं आता उद्घाटन केलेलं आहे. आणि थोड्या 20 दिवसात ते रस्ता देखील चकाचक होईल, डांबरी रस्ता होईल आणि महिलांना ते त्रास दंडवतमध्ये होणार नाही. म्हणून अशा अनेक विविध उपक्रम आपल्या सरकार दरबारी जे जे योजना आहेत ते इथंपर्यंत आणून पोहोचवायचं काम प्रामाणिकपणे आपण केलेलं आहे. आज डीसीसी बँकचे अध्यक्ष म्हणून अण्णांना तुम्ही सगळेजण आशीर्वाद केलाय आणि ते पण फार अभिमानाचं गोष्ट आहे की निप्पाणीतूनच डायरेक्टर म्हणून निवडून आले आणि निप्पाणीलाच अध्यक्ष म्हणून आज बेळगाव जिल्ह्याला निप्पाणीचं प्रतिनिधित्व करतात. हे पण फार महत्वाचं आहे. असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम, विश्वास आपल्यावरती राहू दे आणि आम्ही दोघं देखील ह्या भागाच्या विकासासाठी आपल्या बरोबर असणार. तसं होत नाही म्हटलं, गबस म्हटलं, कारण जाऊन संयोगानं कर्नाटक राज्याचे मंत्री आणि धर्मादायी मंत्री जॉल्ले वहिनीजी झालं. आणि हे आमचं सदैव म्हणा किंवा गावचं एक हे त्यांच्या विचारानं व त्यांच्या आदर्शाने तिने काय म्हटलं, कोणतं मंदिर घेऊन या, कोण त्यांच्याकडे पहिला गेलं. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಲ ಶುಗರ್ ನಿರ್ದೇಶಕ ಶರದಾ ಜಂಗಂಟೆ, ರಾಮಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್, ಅನ್ನಾ ಪಾಟೀಲ್, ಸುರೇಶ್ ಕೋತಾ, ಸೀತಲ್ ಲಡಗೆ, ನಾರಾಯಣ ಹಿರವೆ, ಸುಭಾಷ್ ಪಾಟೀಲ್, ಜಾವೇದ್ ಮುಜಾವರ್, ಶಿವಾಜಿ ರೂಪಾಳೆ, ಅಜಿತ್ ತೋಡಕರ್, ಸಚಿನ್ ಪಡಲಾಳೆ ಸೇರಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯರು, ಗ್ರಾಮದ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಮಹಾವೀರ ಚಿಂಚಣೆ, TV20 ಕನ್ನಡ, ನಿಪ್ಪಾಣಿ.
ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ 20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.